सांगा मला काय महत्वाचं बोलत होतात? कोण महत्वाचं बोले? मी नाही ग, मी दरवाजा बंद कर. ते जाऊ दे, मला आज तुझ्याकडनं ऐकायचंय सगळं. सांग मला, मला खूप ऐकायची इच्छा. आजचा दिवस कसा गेला? हे लीना, किती लाजशील तू? बोल ना, मला ऐकायचंय, बोल ना. सांगते. म्हणजे आजी मला ना कळतच नाहीये कसं सांगू. अरे आज एजेंनी डायरेक्ट छक्काच मारला. आणि तो पण स्टेडियमच्या बाहेर. आज तर थक्कच केलं मला एजेंनी. म्हणजे आज ना त्यांनी माझी अशी इच्छा पूर्ण केली जी जवळजवळ इम्पॉसिबल होती आजची. अच्छा, कोणती काय? हो सांगते सांगते सगळी प्रस्तावना सांगून झाली असेल तर आता मला सांग, त्यांनी काय केलं? सांगते नीट आहे का आजी. अगं, आज एजे लोकल ट्रेन मध्ये चढले, तेही लेडीज डब्यात. काय? एजी आणि लोकल ट्रेन मध्ये, ती पण लेडीज डब्यात? कसं पॉसिबल आहे? बापरे, अविश्वसनीय आहे सगळे. हो की नाही? पण नाही, माझा अभिरामवर विश्वास आहे. तो हे असं काहीतरी करू शकतो, कारण मला माहिती आहे अभिराम आहेच. एखाद्याला त्यांनी अगदी मनापासून आपलं मानलं ना की मग त्याच्यासाठी काय वाटेल ते करायची त्याची तयारी असते. प्रेमात त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही. हो ना आजी, खरंय तुमचं. म्हणजे मी तर आपलं असंच म्हणाले होते असं काहीतरी करा. त्यांनी खरंच केलं. मला ना 2 मिनिटं विश्वासच बसत नव्हता की समोरचे उभे आहेत ते एजेड की दुसरेच कोणीतरी आहेत. म्हणजे आजी काय ना, दिल विल प्यार व्यार मधल्या जिमी शेरगिल आणि रिषिता भटला सुद्धा खूप मागे टाकला आपल्या एजेंनी. एवढे रोमॅन्टिक वागत होते ना ते. खुश ना? वहिनी, हे सगळं काय ऐकतो आपण? हो ना, मला नव्हतं वाटलं एजी एवढे रोमॅन्टिक असतील. नाहीतर आपले नवरे, त्यांना तर आपल्याबद्दल काहीच वाटत नाही. अनरोमॅन्टिक. बस अशीच खुश राहा, आनंदी राहा, एकमेकांवर भरपूर प्रेम करा आणि एकमेकांच्या सोबत राहा. हं? आजी मी खूप 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 खुश आहे. थोडं ठेवून दे. पुढच्या 4-5 दिवसांमध्ये बघ तुझ्या बरोबर किती चांगल्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत अजून.